ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं मंगळवारी कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी देखील डी.वाय. पाटील यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत सरकारने जनसुनावणी घ्यायचं ठरवलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा विस्तार आणि चंदनी कोळीवाडा परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवण्याची भूमिका मांडत जनसुनावणीची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कळवा, मुंब्रा, दिवा भागाला मेट्रो जोडण्यासाठी आवश्यक DPR तयार असून पुढील कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. चंदनी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसरातील घरांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी सविस्तर इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सार्वजनिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रिंग मेट्रो प्रकल्प अधिक लोकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्याचे माजी महापौर माननीय हरिश्चंद्र पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांना नगरसेविका कल्पना पाटील आणि श्री विकी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादीचा ठाण्या वाघ, कार्य असेला जवाब, आहे दिलदार मनाचा राजा जितेंद्र आव्हाड साहेब. कळवा, मुंब्रा विधानसभेचे आमदार माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जितेंद्र भाल. पुनश्च एकदा जनसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारे, दिलेल्या शब्दाला जागणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री जितू भाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकनायक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने कळवा, मुंब्रा परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे, विकासाची गंगा आणणारे माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर?
पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री रामभाऊ एंकुरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम मित्रांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा टौलाने फडकत राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय श्री रामभाऊ एंकुरे यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैया वाटसाहेब. रोगबाई ठोक हिशोब त्यांचा नाव हैया वाटसाहेब. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणणारे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांना पुनश्च एकदा श्री अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, विजया लासे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पलांडे आणि अधिकाऱ्यांसह स्पर्धा मार्गाची पाहणी केली. महापालिका भवन ते कळवा मार्गावरील रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. माझा नमस्कार. ठाणे शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही घेतली जाते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून. ही 32वी मॅरेथॉन स्पर्धा आहे. आज 7 वर्षाने पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा धावणार आहे. खेळाडूंना एक आव्हानात्मक खरं तर आहे. बरेच खेळाडूंचे महापौर म्हणून मला फोन आलेले आहेत की मॅडम
खूप तुमचे आभार की ही स्पर्धा तुम्ही ठाणे शहरात पुन्हा एकदा घेताय. आज पाहणी दौरा या संदर्भात ठेवलेला आहे की खेळाडूंची सुरक्षा, त्यांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षा, रस्ते व्यवस्थित आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस हे व्यवस्थित आहेत की नाही, यांचा सगळ्यांचा पाहणी दौरा आज इथे केलेला आहे. काही ठिकाणी MMRDची कामं चालू आहेत, त्यांनाही आपण बैठक त्यांची आपण घेणारच आहोत, कारण काही ठिकाणी मला व्यवस्थित असे रस्ते दिसले नाही आहे, तर ती सुरक्षा पण व्यवस्था केली गेली पाहिजे. या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर बसणार आहोत. शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या विरोधात निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखं आंदोलन करत खड्ड्यांमध्ये झाड लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला. ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात निकृष्ट दर्जाची रस्त्यांची कामं आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. खड्डे बुजवण्याऐवजी झाडेच लावावे लागतील का असा सवाल मनसेने उपस्थित केला. शहरातील धोकादायक खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, विभागाध्यक्ष संदीप साळुंखे, राजेश बागवे, पप्पू कदम आदी यावेळेस उपस्थित होते. आंदोलनाबद्दल आणखीन हे लोक किती मुलांचा जीव घेणार ते मला कळत नाही आहे. आत्ता एक मुलगा आम्हाला कळलं, आम्ही MSCDLच्या ऑफिसमध्ये होतो, तिथे आम्हाला कळलं की इथे एक मुलगा पडला आहे. तो कळला तसे आम्ही सगळे इथे आलो की ऑलरेडी 2 ठाण्यात झालेत. आता तिसऱ्याची तुम्ही वाट बघताय का? तो मुलगा जर त्या साईडला पडला म्हणून वाचला, कधी ह्या साईडला पडला असता ना, कारण इकडे एवढी वर्दळ नाही आहे. म्हणून आम्ही इथे आलो की प्रशासनाचं लक्ष वेधावं, त्यांनी इकडे नक्की लक्ष द्यावं. हा मोठा रोड आहे, इथे लोकांची तुम्ही किती लोकांचे आणखी जीव घेणार आहात? त्या इथल्या आम्हाला जो कळेल ना, जो अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर, त्याला उचलून आणून या खड्ड्यात बसू, हे पुढचं पाऊल असेल आमचं. माझं नाव शुभम कालोके आणि मी चेंबूरचा राहणार आहे. मी चेंबूरवरून रोज ठाण्याला सकाळी 6:30 वाजता प्रवास करतो आणि 3 वाजता जातो. हा रोजचा माझा रुटीन आहे, 6 दिवस माझा. हा गेल्या 2 महिन्यापासून असाच रस्ता आहे. जर तुम्ही वरचा पण रस्ता बघतील, जेव्हा 3 रस्ते ते जुळतात, तिकडे आता पुरा डेंजरस पॉईंट आहे, ॲक्सिडेंटल पॉईंट आहे. मी तिकडची एक व्हिडिओ बनवली, ती व्हायरल झालेली, आणि हा रस्ता त्यानंतर रिडेव्हलपमेंट झालेला, म्हणजे कॉन्क्रीटवरती माती भरणी टाकलेली. पण आपल्या देशाचा, आपल्या मुंबईचा इंजिनिअरिंग लेवल इतला थर्ड क्लास आहे की त्यांना लेवलिंग करतानाही अंदाज नाही की किती लेवलिंग व्हायला पाहिजे. त्यांची लेवलिंग हमेशा एक लेअर वरती जाते आणि 2 या 3 पाऊस पडल्यावरती परत हे असा खड्डा होतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.